पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अभंग क्रमांक 3832. केला पुढे हरी अस्तमाना दिसे, मागे त्या सरीसे थाट चाले गाये गोपाळांची धूम, पुढे कृष्णराम तया सोयी लागलिया देवाचे आवर्ती, न बोलविता येती मागे तयाची चित्ती बैसला अनंत, घेती नित्य नित्य तेची सुख नाही कोणा हरीच्या वियोगे, तुका मने जुगे घडी जाय. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे. जयांचे आठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वता गवे जीवेशे. वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारुखे मने, रस होती ओळंगणे अक्षराशी. भावाचे अवतरविती निजखून, आता चढे संपूर्ण तत्वबोध. श्री गुरूंचे पाय जे हृदय गिवसोनी ठाय, तै एवढे भाग्य होय उन्मेषाशी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय, चिन्मय स्वरूप अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबाराय, पैठण निवासी असणारे संत श्रीमंत आणि शांत असणारे शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज, महाराष्ट्रातील सकळ संतांची मांदियाळी, वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत असणारा श्री पांडुरंग परमात्मा, या सर्वांच्या असीम अपार अपूर्व कृपेने, दयेने, अनुग्रहाने, हेतूने, प्रेमाने, स्नेहाने आपण गाथ्यावर चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालेलो आहो. जे काय आपल्याला अभंग प्राप्त झालेले आहे, 3832 फक्त 5 अभंग आहे. तुमच्या माझ्या वेळेमध्ये मी ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. बाबा सुरुवातीला म्हटल्यानंतर मी बाबांना नको म्हटलं होतं सत्र, पण नंतर म्हटले आपण दोघं अर्ध करू. पांडुरंग महाराजांनी काल सांगितलं, गोकुळामध्ये बाळ क्रीडा होती, तशी इथे एक क्रीडा आहे, त्यांनी नाव सांगितलं काल. पुन्हा वाच्यता करत नाही मी. सांगायचं तात्पर्य म्हणजे हे जो कार्यक्रम आहे तुकोपनिषद, त्याच्यावर थोडंफार चिंतन करण्याचा. त्या दिवशी बाबा बोलले थोडी तरी आपली आहुती पडली पाहिजे म्हटले. असो, सांगायचं तात्पर्य, संतांचे जे अभंग असतात त्या अभंगाचा आणि आपल्या जीवनाचा जवळचा संबंध असतो. फक्त तो संबंध जोडण्याकरता कीर्तन असतं, प्रवचन असतं, सत्र असतं. संतांचे विचार
आणि मानवी मन जोडणारी परंपरा म्हणजे ही कीर्तन परंपरा आहे. ही जुन्या काळापासून चालत आली. पूर्वी ऋषीमुनींनी ही परंपरा चालवली. 750 वर्षापूर्वी नामदेव महाराजांनी उजाळा दिला. ज्याच्या नाम वाचे तो कीर्तनात नाचे, ज्याच्या नाम नाही वाचे तो वरातीत नाचे. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे तो वरातीत नाचेन, ज्याच्या नाम वाचे तो कीर्तनात नाचे. नाचू कीर्तनाचे रंगी. श्रोत्याचं अंतकरण दूषित असेल तर वक्त्याने जो काही मांडलेला जो काही रस आहे तो कीर्तनामध्ये प्रवचनामध्ये वितळला जातो. वक्ता तो वक्ता नाही श्रोते विना. दान दिल्याशिवाय दाता नाही. काय? दान दिल्याशिवाय दाता नाही, श्रोत्याशिवाय वक्ता नाही आणि वेदांताशिवाय पंडित नाही. दिव्याशिवाय मंदिराला शोभा नाही. काय? दिव्याशिवाय मंदिराला शोभा नाही, तुपाशिवाय जेवणाला शोभा नाही आणि कंठाशिवाय गायनाला शोभा नाही, पानाशिवाय तोंडाला शोभा नाही. सुंदर स्त्रीचं जीवन आहे पण तिला पुरुषाशिवाय शोभा नाही. असं मी नाही म्हणत, तर कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबराय म्हणतात. उत्तम ते परी उभविले मनोहर, दीपका विन मंदिर शोभा न पवे बापा. घृती विन भोजन, तांदूळ विन वदना, कंठे विन गायन शोभा न पवे बापा. सुंदर आणि तरुणी जरी झाली रमणी, पुरुषा विन कामिनी शोभा न पवे बापा. दिदल्याशिवाय दाता आणि श्रोत्या विन वक्ता आणि वेदांत विन पंडिता शोभा न पवे बापा. दान दिल्याशिवाय दाता नाही, श्रोत्याशिवाय वक्ता नाही आणि वेदांताशिवाय पंडित नाही. वेदांताशिवाय पंडित नाही. म्हणून आपण सर्वजणांनी एकमेका सहाय्य करू या उद्देशाने थोडं चिंतन करण्याचा प्रयत्न करायचा आहे. भौतिक जीवनामध्ये गुरुनाम गुरु वैद्य बाबा म्हणायचे. शाळेमध्ये कॉलेजमध्ये लोक चौकोन शिकले, त्रिकोण शिकले, काटकोन शिकले, षटकोन काढायचे शिकले, पण त्यांना दृष्टिकोन, ती दृष्टी फक्त संत महात्म्याच्या सानिध्यामध्ये आल्यानंतरच प्राप्त होऊ शकते. रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांच्या. या जगतामधील या छायावत जेवढे काही पदार्थ असतील हे रवीने, सूर्याने, हिरा यांनी सर्व प्रकाशित होऊ शकतं. पण जे काय आपलं स्वरूप आहे, सुसंवेद्या सुअसंवेद्य जे काय आपलं स्वरूप आहे ते स्वरूप फक्त अदृश्य दर्शने संतांच्या, त्यांच्या संगतीत गेल्यानंतरच होऊ शकतं. आपण एवढे भाग्यवान आहे की आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहे. पण जोपर्यंत आपल्याला त्या वस्तूचं महात्म्य नाही कळलं, एखाद्या वस्तूचं आपल्याला महात्म्य कळलं नाही, तर ते महात्म्य न कळल्यामुळं ते माणसाला भाग्य समजत नाही. त्या वस्तूचं महात्म्य कळलं तर माणसाला माणूस त्याच्यामध्ये प्रवृत्त होतो. म्हणून जीवन जगत असताना आपण बाबा एक मागे बोलले होते, या जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदाय असा डोळस संप्रदाय आहे. निष्कामतेतून नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करून देणारा जगाच्या पाठीवर एकच संप्रदाय आहे, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, जीवन जगत असताना आपण जे काय कर्तव्य कर्म करतो ते आपण भगवंताच्या चरणी अर्पण करून केलं तर आपल्या अंतकरणाची मल विक्षेप हे 2 दोष निवृत्त होऊन हळूहळू आपली पुढच्या पायरीवर जातो आपण. म्हणून सर्वसामान्यपणाने आपण विचार केला, लोक मग काही म्हणतात, दुसऱ्या संप्रदायाचे काही लोक आपल्याला काही म्हटले तर आपण त्यांना फक्त 5 प्रश्न विचारायचे. 5 प्रश्न म्हणायचे, संत, ग्रंथ, पंथ, भगवंत आणि दुःखाचा अंत. ह्या 5 गोष्टी तुमच्या संप्रदायात असेल तर आम्ही तुमचा संप्रदाय स्वीकारायला तयार आहे. आमच्या संप्रदायामध्ये ह्या 5 गोष्टी आहे, नाही तर तुम्ही आमचा संप्रदाय स्वीकारायला तयार राहा. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, संत काय करतात, संत लिहितात ग्रंथ. काय करतात संत लिहितात ग्रंथ, ग्रंथ दाखवितो पंथ
पंथ मिळून देतो भगवंत, एकदा मिळला भगवंत की दुःखाचा अंत. म्हणजे आपण हे चिंतन करीत असताना कोणी काही म्हटलं तरी त्यांनी एवढं, सर्वसामान्य माणसाने या 5 गोष्टी लक्षात ठेवल्या आणि कोणी प्रतिप्रश्न केला तर त्यांना एवढंच म्हणायचं, तुमच्या संप्रदायामध्ये ह्या 5 गोष्टी आहे का? तर जवळजवळ या जगाच्या पाठीवर असा डोळस संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय, आणि त्या संप्रदायामध्ये आपण आलोय, आपलं लय मोठं भाग्य आहे. आणि त्या संप्रदायामध्ये येऊन जे सिद्ध कोटीतील संत आहे, जे सिद्ध कोटीतील संत आहे, त्या संतांच्या क्षेत्रामध्ये आपण वास्तव्य करतोय. आणि ते वास्तव्य असं तसं नसून सिद्ध संतांच्या क्षेत्रामध्ये वास्तव्य करतो, पण सिद्ध संतांच्या जवळ आहे. पुन्हा हे सगळे योग जुळून येण्याकरता अगणित पुण्य लागतंय. आणि सगळे योग आपल्याला प्राप्त झालेले आहे आणि ते योग झाले, आता त्याचा क्षेम झाला पाहिजे. त्या पद्धतीनं आपण जे काही जगद्गुरु तुकोबार आहे या अभंगामध्ये सांगतात, केला पुढे हरी अस्तमाना दिशे. आताच आमचे गुरुबंधू नारायण महाराज यांनी सांगितलं, सगळ्या वरच्या लीला सांगितल्या. वरच्या लीला सांगितल्यानंतर आता सूर्यास्त व्हायची वेळ आली. केला पुढे हरी अस्तमाना दिशे, मागे त्या सरीशी ताट चाले. सूर्य अस्ताला चाललेला पाहून सर्व गोपाळांनी श्रीकृष्ण परमात्म्याला आणि बळीराम दादांना पुढं केलं, म्हणजे गोकुळाच्या रस्त्याकडे केलं आणि म्हटले चला. पुढे केले, मागे त्या सरीशी थाट चाले. मग त्या मागे त्या सरीशी काही गोपाळ मागे, म्हणजे श्रीकृष्ण भगवंताच्या मागे त्या सरीशी त्यांच्या सोबत थाट चाले. थाट चाले म्हणजे काय, त्या समुदायासोबत चालत होते. थाट चाले गाई गोपाळांची धूम, पुढे कृष्ण राम तया सोयी. थाट तो समुदाय आणि गोपाळांची धूम चाले म्हणजे काय, धूम. आमच्या मराठवाड्यात एक शब्द आहे, कोणता, एका धुमीमध्ये तू जाऊन येशील म्हणले. काय धूम, सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, धूम म्हणजे पळणं, पळणं. पुढे कृष्ण राम तया सोयी. आणि पुढे कोण आहे, मग हे गोपाळ, कोणी छोटे छोटे गोपाल होते आणि गायी होते. मग इकडे काही पळायचे, तिकडे काही पळायचे. श्रीकृष्ण भगवंत समोर आहे आणि पुढे कृष्ण राम तया सोयी. आणि पुढे मात्र श्रीकृष्ण परमात्मा त्या मार्गाने मार्गक्रम करत आहे. सुई लागली या देवाची आवृत्ती, न बोलविता येती मागे तया. सुई लागली या देवाची आवृत्ती. देवाची आवृत्ती ज्यांच्या अंतकरणामध्ये देवाविषयी छंद होता, ते गोपाळ मग भगवंताच्या जसा जसा छंद अंतकरणात असतो त्या माणसाविषयी प्रेम असतं. मग ते गोपाळ त्या पद्धतीनं त्या श्रीकृष्ण भगवंताच्या जवळ राहायचे, काही मागं जायचे, काही इकडच्या बाजून राहायचे. आणि त्या पद्धतीनं ते गोकुळाच्या दिशेकडे निघाले. तयाची चित्ती बैसला अनंत, घेती नित्य नित्य त्याची सुख. तयाची चित्ती बैसला अनंत, त्यांच्या चित्तामध्ये अनंत बसेला. श्रीकृष्ण परमात्मा कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा परमात्मा त्याच्या अंतकरणात बसलेला आहे. तयाची चित्ती अनंत बैसला, घेती नित्य नित्य त्याची सुख. आणि त्या श्रीकृष्ण परमात्माचेच ते नित्य जे काय सुख आहे, त्या श्रीकृष्ण परमात्म्याला डोळे भरून या पाहिने तुझे मुख, हेची मज सुख देई देवा. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. तुम्ही घ्या रे डोळे सुख, पहा विठोबाचे मुख. तुका म्हणे जीवा, नको सोडू या केशवा. अशी त्यांच्या अंतकरणामध्ये धारणा झाल्या असल्यामुळं ते श्रीकृष्ण परमात्म्याला सोडत नव्हते. त्यांच्या संबंधाने त्यांच्या जवळ जायचे, दोन प्रेमाच्या गोष्टी करायचे.
त्याला चिडवायचे. प्रेमामध्ये काय आहे? आनंद, त्या आनंदामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लीला करायचे. सुख नाही कोणा हरीच्या वियोगे, तुका म्हणे जुगे घडी जाय. आणि तुकोबाराय म्हणतात, हरीच्या वियोगे कोणा सुखा नाही, कोणा सुख नाही. पण आता जसे जसे गोकुळामध्ये प्रवेश करत होते गोपाळ श्रीकृष्ण भगवान परमात्मा, पण प्रत्येक ज्यांचं ज्यांचं घर आलं ते गोपाळ आपापल्या गोठ्यामध्ये वाड्यामध्ये त्या गायींना घेऊन जायचे. पण हरीच्या वियोगे सुख नाही कोणा. पण हरीचा वियोग झाल्यानंतर कोणाला सुख प्राप्त होऊ शकतो का? श्रीकृष्ण भगवान परमात्मा आपण 1 महिनाभर पंढरपूरला चालत जातो. किती? जवळजवळ 1 महिना चालतो. आणि चालल्यानंतर त्या भगवंताकडे पाहिल्यानंतर आता कोठे धावे म्हण तुमचे चरण देखलिया. भगवंताचं चरण देखल्यानंतर काय होतं? भाग गेला आणि शिन गेला. जेवढे आपण कष्ट केलेले, आपण जेवढे श्रम केलेले, ते सगळे नष्ट होऊन जाते. म्हणजे फक्त 15 सेकंद तरी भगवंतासमोर आपल्याला उभा करून देत असतील का? हा संशोधनाचा विषय आहे. म्हणजे एवढं अवघड आहे. पण आपण किती तास लावतो, किती दिवस लावतो, पण त्याचा विवेक होतो. मग हे कोणा हरीच्या विवेगे सुख कोणा नाही, कोणाला सुख नाही, मग सुख नाही. आणि त्याच्या विरहित, त्याच्या वियोगाने तुका म्हणे घडी जुगे जाय. तुकोबाराय म्हणतात, त्याच्या विरहित म्हणजे त्याच्या वियोगाच्या विरहित घडी म्हणजे क्षण हा योगासारखा जातो. म्हणजे हे सगळं जीवन जगत असताना कंधारकर महाराजांनी याच्यामध्ये अर्थ असा केला की सगळे गोपाळ ज्या वेळेस गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये आल्यानंतर जो काही भगवान गोकुळामधले जे काही बालगोपाल भक्त जे होते त्यांना पाहिल्यानंतर त्यांचा वियोग सांगितला. पण एका पद्धतीने पुढचा संगती लावण्याकरता आपण 2 प्रकारे याचा अर्थ करू शकतोय. एक म्हणजे शरीर दृष्टीने आणि दुसरा म्हणजे एक शरीर दृष्टीने गोपाळ त्यांच्या सगत म्हणजे सोबत होते आणि दुसरे मनाच्या दृष्टीने, मनाच्या संगतीने त्यांच्या सोबत होते. आता पुढच्या अभंगामध्ये तेच सांगतात, जाये फाकून या निवडून गाई आपुलाले सोयी घराची सोयी अंतराला देव गोपाळांचा जीव गोविंदापे गोविंदे वेधेले तुका म्हणे म्हणून वियोगी ध्यान संयोगाचे. आपुलेल्या सोयी घराचे. मग त्याप्रमाणे जसं जसं गोकुळामध्ये प्रवेश करत होते त्या पद्धतीनं ज्या गोपाळांचे घर येत होते त्या पद्धतीनं ते सर्व गोपाळ आपापले जे काही गायी आहे, गायी फाकोनिया निवडून जाई. ज्या आपल्या गायी होत्या त्या आपल्या घेऊन जायचे. त्याप्रमाणे जसं उदाहरण सांगायचं म्हणलं, आपण पंढरपूरच्या दिशेने चालल्यानंतर जसं जसं ज्या व्यक्तीला जशी जशी मुक्कामाची व्यवस्था होती त्या पद्धतीने तो रावठी टाकतो आणि त्या पद्धतीने रावठी टाकल्यानंतर तिथं थांबतो आणि दुसऱ्या दिवशी निघून जातो. म्हणजे जसे जसे ज्यांचं मुक्कामाची वेळ आली त्या पद्धतीने ते लोक तिथं थांबतात आणि नंतर निघून जातात. त्याचप्रमाणे जे काय गोपाळ होते त्यांचं घर जसं जसं येत होतं तसं तसं ते त्यांचे जेवढे काय गायी आहे त्यांना घेऊन ते आपल्या गोठ्यामध्ये जायचे. घराची सोयी अंतराला देव गोपाळांचा जीव गोविंदापे. पण शरीर दृष्टीने घरांची सोय अंतराला देव, घरांच्या छंदाने घरी गेल्यामुळं देव अंतराला गोपाळांचा जीव गोविंदापे. शरीर दृष्टीने जरी आपण सर्वजण म्हणलो आपण ज्ञानोबारांच्या समाधीपाशीच बसायचं, शरीर दृष्टीने आपण तिथं जाऊन बसायचं, शक्य आहे काय? कोणाला शक्य नाही. पांडुरंगाच्या मंदिरामध्ये जाऊनच बसायचं अशी शक्य आहे का कोणाला? पण तुझेही संगती झाली आमची निश्चिंती. काही काळापुरतं तिथपर्यंत बरं आहे, पण
मनाच्या दृष्टीने देह असो माझा भलते ठाई, चित्ती तुझे पायी असू द्यावे. माझा देह कुठं बी असू द्या, कुठं जिथं नाही तिथे असू द्या, पण माझं चित्त हे भगवंताच्या जवळ असलं पाहिजे. आपण बी जीवन जगत असताना ते विनोदाने म्हणत असतात, रस्त्यात खड्डे असावे, खड्ड्यात रस्ते असावे. कसं आहे आपल्याकडं खड्ड्यात रस्ते, पण विचारतो मी, रस्त्यात खड्डे असावे का खड्ड्यात रस्ते असावे? रस्त्यात खड्डे असावे, खड्ड्यात रस्ते असू नये. तसं जीवन जगत असताना, संसार करीत असताना संसारात चित्त असावं, चित्त संसार असावा. कसं असावं? आता सगळे ब्रह्मचारीच बसलेले इथं. मग संसारात चित्त असावं का चित्त संसार असावं? संसारात चित्त असावं का चित्त संसार असावं? संसारात चित्त असावं, पण चित्त संसार नसावा कमीत कमी. तसं संसारात चित्त नसावं, पण कमीत कमी. सांगायचे तात्पर्य म्हणजे जे काय गोपाळ घरी गेल्यानंतर तिथपर्यंत, म्हणून जे काय श्रीकृष्ण भगवंताने मुरली वाजल्यानंतर काय त्या गोपाळांची गोपींची काय अवस्था व्हायची? तुझ्या मुरलीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला कानी, विबळ झाले अंतकरणी, विबळ झाले अंतकरणी. मी घरधंदा विसरले, मी घरधंदा विसरले. आहारे सावळिया कैशी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैशी वाजवली मुरली. तुझ्या मुरलीचा सूरतान मी विसरले देह भान, घर सोडून धरले रान, घर सोडून धरले रान. मी वृंदावनी गेले, मी वृंदावनी गेले. आहारे सावळिया कैशी वाजवली मुरली, आहारे सावळिया कैशी वाजवली मुरली. सांगायचं तात्पर्य म्हणजे त्या सगळ्या गोपी संसारामध्ये होत्या, पण भगवंताविषयी त्यांची तार लागलेली होती. म्हणून आपण आपला देह, बाबा म्हणत असतात, आळंदीत घर करण्यापेक्षा घराची आळंदी करा. घराची आळंदी करा म्हणजे काय? घरामध्ये असताना सुद्धा आपली जी तार आहे ती भगवंतासोबत कनेक्ट झाली पाहिजे. आणि हे सगळं माऊलींच्या कृपेने, बाबांच्या कृपेनेच होऊ शकतं. असो, सोयी घराची सोयी अंतराला देव, गोपाळांचा जीव गोविंदापे. शरीर दृष्टीने जरी भगवंत गोपाळ जवळ नसले तरी गोपाळांचा जीव गोविंदापे, पण भगवंताचा, त्या श्रीकृष्ण परमात्म्याचा, गोपाळाचा जीव हा गोविंदापाशी होता. गोविंद वेधले तुका म्हणे मन, वियोगी ध्यान संयोगाचे. तुकोबारे म्हणतात, तुका म्हणे मन गोविंदी वेधले. त्या गोपाळांचं मन आहे ना, गोविंदी वेधले होते. आहे ना, तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग मग गोविंद ते काया, भेद नाही देवा तया. आता मी सगळेच प्रमाण म्हणणार आहे. मागच्या वेळेस बाबा म्हटले तू माझ्यासारखं करायचं पाहतो. दुसऱ्या दिवशी बाबांनी 17 सांगितलं, त्यावेळेस सगळे प्रमाण ते सांगितले, पण लक्षात ठेव म्हटले. त्याच्याकरता मी आता जेवढं जमन तेवढं प्रमाण सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक सत्रामध्ये काही ना काही सुधारणा झाली पाहिजे ना, आणि सुधारणा झाली तर ती सत्राला मजा आहे. मजा म्हणजे ते सांगण्याकरता दर्शक आनंद आहे. नाही तर पहिले पाडे 25 असं म्हणल्यानंतर काय म्हणजे तुका म्हणे मन गोविंदी वेधले.
त्या गोपाळांचं मन हे गोविंद आहे, म्हणजे भगवान स्वरूप जे काही परमात्मा आहे त्याच्या मनाच्या ठिकाणी ज्याचं नाम आहे त्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी रंगलं होतं. आणि रंगलं असल्यामुळं वियोगी ध्यान संयोगाचे, तसा शरीर दृष्टीने वियोग होता पण ध्यान संयोगाचे, म्हणजे दोन प्रकारे आपण भगवंताची संगत करू शकतो. एक देहदृष्टीने देहाच्या संबंधाने, एक मनाच्या संबंधाने. एक देहाच्या संबंधाने अगोदर संगत होती पण आता वियोग आहे पण मनाच्या संबंधाने भगवंताजवळच, म्हणून वियोगही ध्यान संयोगाचे. त्या वियोगातही ध्यान संयोगाचं होतं. पुढचा अभंग. संयोग सकळ असे सर्व काळ, दुष्यित गोपाळ आला दिसे. गोपाळ गुणाचा मने गुणमय, निंबलोन माये उतरिले. उतरून हाते धरून हटवटी, ओवाळून दिठी सांडिली. दिठी घाली माता विश्वाच्या जनका, भक्तीच्या सुखा गोडावला. लहाना थोर जीवजंतू भूते, आपण दैवते झाला देवी. देवी महिषासूर मुंजिया खेचर, लहाना थोर देव हरी. हरी तुका म्हणे अवघा एकला, पर्याहा दाखवला भक्तीसाठी. बाळक्रीडेमध्ये जवळजवळ 100 अभंग आहे आणि 893 चरण आहे. आणि प्रत्येक अभंग, आता आपला अभंग 3832 होता, त्याचा शेवटचा जाय शब्द होता. जाय शब्दानेच पुढचा अभंग चालू झाला. जाय फाकोनिया या अभंगाचा जाय फाकोनिया या अभंगाचा शेवटचा शब्द होता संयोगाचे. त्या पुढचा लगे सुरुवात आली संयोग, म्हणजे संयोग सकाळ, म्हणजे जशी आपण म्हणतो ना साखळी असते, साखळी अर्धी काळची साखळी निकाळची, अशी बरोबर त्या साखळी पद्धतीनं ही बाळक्रीडेचे अभंग आहे. संयोग सकाळ असे सर्व काळ, दुष्यित गोपाळास, म्हणजे मनाच्या दृष्टीने सगळ्यांना संयोगच आहे. दुष्यित गोपाळाला दिसे. पण हे सगळं पाहिल्यानंतर आता यशोदा मात्या घरी आल्या, श्रीकृष्ण परमात्मा घरी आल्यानंतर यशोदे मातेने जे काय कृष्णाचं स्वागत केलेलं आहे त्या अभंगामध्ये ग्रथित करतात. दुष्यित गोपाळ आला दिसे. आता सगळं गोकुळामध्ये खेळ खेळले सगळे गोपाळ, आणि खेळ खेळल्यामुळे दमले आणि तो सूर्यास्त झाला, घरी आले. आणि घरी आल्यानंतर सगळं भगवंताचं जे काय रूप होतं ते उदास दिसायला लागलं. कोणाला? यशोदा मातेला. दुष्यित गोपाळ आला दिसे. श्रीकृष्ण परमात्माला ते यशोदा मातेने श्रीकृष्ण परमात्म्याचं स्वरूप पाहिल्यानंतर उदास दिसू लागलं. गोपाळ गुणाचा मने गुणमय, निंबलूने माये उतरिले. पण गोपाळ हा गुणाचा आहे. जसं आपण आई आपल्या छोट्या बाळाला काय म्हणते, माझं मुलगा लय गुणाचं आहे, माझं लय गुणाचं आहे. ते गुणाचं नसतं, ते अवगुणाची खाण असते. पण प्रत्येक आईला हेच वाटतंय, हे विशेष आहे. हा ज्याचा त्याचा बुद्धीचं कौशल्य म्हणावं लागेल. गोपाळ गुणाचा मने गुणमय, निंबलोन माये उतरिले. हा गोपाळ गुणाचा आहे, गुणमय आहे. चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ म्हणी धन्य तोची विठोबा. गोपाळ गुणाचा मने गुणमय, निंबलोने माये उतरिले. म्हणून यशोदा मातेने निंबाचे पानं आणि मिठाने आपल्या श्रीकृष्ण भगवंताचे निंबलोन उतरलं, म्हणजे दिष्ट काढले. उतरून हाते धरून हनवटी, उतरून म्हणजे दिष्ट उतरून हाते हनवटी धरली, असं इथं धरलं. काही काही असं तेल गिल लावलं ना, असं पावडर गिवडर लावलं ना, छोटी आई आहे ना, छोट्या बाळाला असं असं त्याच्या इथं आहे ना हनवटी, त्या हनवटीला असं असं करते. मग त्याचप्रमाणे उतरवणे हाती धरी हनवटी, ओवाळून तिठी सांडेले, आणि दुष्ट काढून आणि त्याच्याकडे प्रेमाने पाहू राहिली. दिठी घाली माता विश्वाच्या जनका, भक्तीच्या सुखा गोडवला. विश्वाच्या जनका दिठी माता, दिठी घाली, विश्वाचा जनक आहे, तो विश्वाला प्रसवतो. आता काय असे म्हणावे लेकुरू, जगाचा हा गुरु माये बाप. भगवान परमात्मा कर्तुम हा कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा परमात्मा, त्याच्या सत्तेने सगळं काही होतंय. पण सगळं काही होत असताना सुद्धा दिठी घाली माता विश्वाच्या जनका,
काय होतं, जीवन जगत असताना होय भक्ती केला तैसा, पुढं काय आहे, पूर्वी धरावी ते इच्छा. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावीची इच्छा. मग जी भक्ती केला तैसा होय आणि इच्छा धरावी ती पुरवी. भगवान परमात्मा एवढा असला तरी बी आपल्या आई म्हणजे भक्ता करता सर्वसामान्यपणाने बाळ होतो. आणि बाळ झाल्यानंतर जे काय लीला करतोय ते लीला करत असतो. तसा पाहिला तर वास्तव भगवंताचं स्वरूप काय सामान्य नाही, ते पुढच्या चरणामध्ये सांगतात. भक्तीच्या सुखा गोडावला, ते भक्तीच्या सुखाला लांचावला. लहाना थोर जीवजंतू भूते, आपण दैवते झाला देवी. लहान हा थोर, याला लहान म्हणून काय अनोरणीयान महतो महियान, हे लहानातला लहान आहे आणि मोठ्यातला मोठा आहे. जीवजंतू भूते, आणि 84 लक्ष जे काय जीवजंतू आहे, आपण त्याच्यात गेलो, जीवजंतू आहे. भक्तिविने जिने जळो लाजीरवाने, संसार भोगणे दुःख रूप. नामदेव महाराजांचा अभंग आहे. तिच्यामध्ये किती किती योनीमध्ये किती किती कोणाकोणाला किती किती जन्म घ्यावे लागतात, वृक्षामध्ये किती घ्यावे लागतात, प्रत्येक पदाचा प्रत्येक योनीचा सविस्तर विचार केलेला आहे. ज्यांना त्याच्यात तिथालचं चिंतन पाहिजे असेल त्यांनी घरी गेल्यानंतर ते चिंतन करू शकता. एवढा आपल्याला इथं सांगण्याकरता वेळ नाही, आणि वेळ नाही आपल्याला सांगता बी येत नाही असं म्हणा लागेल. आपण दैवते झाला देवी. आणि भूते म्हणजे काय, अंडज जीवजंतू, अंडज, जारज, उद्बीज आणि स्वदेज. म्हणजे अंड्यापासून उत्पन्न होणारे, जारापासून उत्पन्न होणारे, उद्बीज म्हणजे काय, जे काय बीजापासून उत्पन्न होणारे, स्वदेज म्हणजे काय, घामापासून उत्पन्न होणारे, सर्व काय आहे भगवंताच्या सत्तेनेच होते. भूते जे काय पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, हे पंचमहाभूते सुद्धा. लहान हा थोर देव हरी, हा लहान हा थोर, आणि नाही देवी महिषासुर, देवी महिषासुर म्हणजे हा खेचर. तो काय देवी सुद्धा तोच झालेला आहे. सगळं काय भगवान परमात्मा झालेलं, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश सगळं काय तोच झालेला आहे. महिषासुर ते काय, महिषासुर म्हणजे काय, तो राक्षस आहे, तो सुद्धा भगवान परमात्मा झालेला आहे. मुंजिया खेचर, जे काय मुंजा आहे, आपण गावाकडे म्हणतो ना हे मुंजा, आम्हाला एवढंच माहिती आहे. काही काही लोक म्हणत असताना काय म्हणतात, हे पिपळा खालचे मुंजे, म्हणजे त्याचा वेगळा भाव होतो इकडं. पण गावाकडे काय म्हणतात, हा मुंजा म्हणजे म्हणजे ज्यांचं लग्न झालेलं नाही ते म्हणतात पिपळा खालचे मुंजे, असं इकडे म्हणतात. पण जे मुंज्या गावाकडचे जे खेचर, जे काय आकाशामध्ये जे काय खेचर शब्दाचा अर्थ भूतबी आहे, सगळे काय भगवान परमात्मा झालेला आहे. लहान हा थोर देव हरी. हरी तुका म्हणे अवघा एकला, परी हा दाखवला भक्तीसाठी. तुकोबाराय म्हणतात, हरी तुका म्हणे अवघा एकला, सगळं काय काय भगवान परमात्माच झालेला आहे. एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभा तैशी. विठ्ठल विसारला जनी, सप्तई पातळे भरवणे, विठ्ठल व्यापक त्रिभुवने, विठ्ठल मुनी मानसी. पुन्हा सर्वा घटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशाला सहस्र रश्मी. अवघा एकला, हा अवघा एकला, परी हा धाकुला भक्तीसाठी. पण हा भक्ती सुखा करता धाकुला, परी हा धाकुला म्हणजे काय, लहान छोटासा झालेला आहे. भक्तीसाठी करी यशोदिशी आळी, चोरी डोळे थिंकून या चोळी डोळे देव गिळून या धरिले मोहन. माय म्हणे कोण इथे तुझे इथे कोणी नाही कृष्ण विना. निवृत्ते जाणून पुषे देवापाशी पुषे देव काय झाला. हासे आले बोला याचे हरी, याचे मी जवळी देवतो नेनती. लटके मानती साच खरे, लटके ते साच ते लटके, नेनती लोभिके अशा बुद्ध. सांग म्हणे माय लिहिरू अशी तोंड, तव ते ब्रह्मांड देखे माझी. माझी जया चंद्र
सूर्य तारांगणे तो भक्ताकाराने बाळलिला लीळा कोण जाणे याचे महिमान जगाचे जीवन देव देवे कवतुक दाखविले तया लागत रीती पाया मायेबाप म्हणे हाची देव खरा अनिक पसारा लटिकातो तोही त्याचा देव दिला नारायणी माझे हे करणे तोही मीची म्हणून ते जेथे ध्याती तेथे मी श्रीपती भोगिता ते मज वेगळे मी तया निराळा नाही या सकळा ब्रह्मांडात तद्भावना इच्छा भावी तसे त्याचे फळ देता साचे मीची एक खरा बोले नारायण दाविले निर्वाण निजदासा खुन दाविले निवृत्ती तुका म्हणे भूती नारायण भक्तीसाठी करी येशुदेशी आळी आणि भक्तीसाठी परी हा दाखवला भक्तीसाठी लगे पुढच्या चरणात भक्तीसाठी करी येशुदेशी आळी भक्ती करता श्रीकृष्ण परमात्मा हट्ट करतो थिंकून या चोळी डोळे देव आणि रडून भगवंत परमात्मा काय करतो डोळे चोळायला लागतो देव गिळून या धरिले मोहन या अभंगामध्ये गणपती भक्षण ही लीला सांगितलेली भगवंताची म्हणजे भगवंताने श्रीकृष्ण भगवंताने गणपतीचं भक्षण केलं या अभंगामध्ये सांगतात देव गिळून धरले मोहन सांगायचं तात्पर्य अगोदर थोडक्यात सांगतो नंतर आपण याचं चिंतन शब्दशा करू ज्यावेळेस भगवंत खोड्या करू राहिले गोकुळामध्ये खोड्या करत असताना इतक्या खोड्या करू राहिले त्यावेळेस गोपिका आहे ना यशोदा मातेला म्हटल्या कृष्ण लय खोड्या करतोय आणि या खोड्या तुला बंद करायच्या असेल तर एक काम कर म्हटले काय कर गोपिका म्हणती यशोदा सुंदरी करीतो खोडी बहु करीतो मुरारी खोडी बहु येशुदे प्रती त्या गवळणी बोलती संकटी चतुर्थी व्रत घे जो आता तू संकट चतुर्थी आहे ना त्या भगवान परमात्माचं म्हणजे गणपती बाप्पाचं तू संकट गणेश चतुर्थी तू धरली ना तर जवळजवळ मग हा भगवान परमात्मा खोडी करणार नाही याच्याकरता तू उपवास कर असं म्हटल्यानंतर गणेश देईल याशी उत्तम गुण वचन प्रमाण मानावे मी तो माझं प्रमाण आहे माझं वचन आहे याला आपला गणपती बाप्पा चांगल्या प्रकारचं सद्बुद्धी देईल गजवदन अशी तेव्हा म्हणत यशोदा माझ्या मुकुंदा गुण दे मग त्याप्रमाणे यशोदा माता गणपती बाप्पाकडे गेली आणि त्यांना म्हटली यांना काहीतरी माझ्या श्रीकृष्णाला काहीतरी सद्बुद्धी दे चांगला त्याला खोडी करून न देण्याची प्रवृत्ती कर असं कर असं म्हटल्यानंतर 1 महिना होऊन गेला 1 मास खोडी देवे नाही केली प्रचिती आली यशोदेशी मग आता भगवान परमात्मा येते मग भगवान परमात्म्याने 1 महिनाभर खोडी केली नाही असं पाहिल्यानंतर मग यशोदा मातेला वाटलं देव आपल्या गणपती बाप्पा आपल्याला पावले आणि नंतर मग यशोदे मातेने सगळी काही खोडी केली हा निळवरायांचा अभंग आहे निळवरायांचे अभंग आणि त्या अभंगामध्ये असं वर्णन केलेलं आहे त्या पद्धतीने मी सांगतो नंतर या अभंगामध्ये सांगतो मग त्याप्रमाणे धन्य देव गणपती पाय यशोदा तिथे राहे उपवासी मग 1 महिनाभर खोडी न केल्यामुळं मग शेवटच्या दिवशी आपण गणपती बाप्पाला काहीतरी नैवेद्य करावा मग मोदक केले लाडू केले सगळे पदार्थ केले आणि गणपती बाप्पा समोर ठेवले आणि भगवंताला म्हटले मी आता फक्त 2 मिनिटात अगरबत्ती घेऊन येते असं गेले आणि तितक्यामध्ये भगवान परमात्मा सुरुवातीपासूनच यशोदा मातेला म्हणत होता माझ्याकडे दे थोडे मला खायला काहीतरी लाडू दे काही मोदक दे आई म्हणायचे अगोदर भगवंताला दाखवते नंतर तुला देते असं म्हटल्यानंतर मनात भगवंत हसला म्हणले आई तिकडे गेली गणपती बाप्पा म्हटले तुझं तर बरं आहे म्हटले बेस्ट तू बसलाय म्हटले मोदक आले पुढे आणि तुझ्यासमोर म्हणजे तू माझ्याच सत्तेवर सगळं झालाय गणपती बाप्पा आणि मलाच आता हे तुझ्या मोदकाकडे पाहावं लागते किती अवघड आहे म्हटले मग भगवंताने काय केलं सगळे जे काही मोदक आहे ना सगळे खाऊन टाकले आणि आल्यानंतर पाहतात तर यशोदा माता म्हटली त्याची मोदक कुठे गेले
तितक्यात लगे श्रीकृष्ण भगवंतांनी सांगितलं म्हणले काही नाही, 100 एक उंदीर मामा आलते. एक मोठा उंदीर होता, त्याच्यामध्ये एक सोंड असलेला एक हा एक व्यक्ती देव होता. आणि तो असा आपल्या पद्धतीने ते मोदक घ्यायचा आणि खायचा. असं पाहिल्यानंतर मीच घाबरलो म्हटले. असं म्हटले. असं म्हटल्यानंतर नंतर यशोदा माता म्हटली, इथं तर कोणीच दिसाना, हा असं कसं म्हणतोय. असं म्हटल्यानंतर तितक्यात लगे म्हटले, तुझं मुख तो खाल्ले, मग अगोदर मानत होता ना तू, तर अगोदर तुझं मुख उघड. मग मुख उघडल्यानंतर पाहतात त्याच्या मुखामध्ये सगळं काही विश्वदर्शन दाखवलं, सगळं काय. मग तिच्यामध्ये सुद्धा एक गोपाळ, एक गणपती बाप्पा, एक श्रीकृष्ण भगवान परमात्मा, त्याने ते यशोदा माता, त्या मुखामध्ये सगळं काही दाखवलं. सांगायचं तात्पर्य म्हणजे एका निळूबरायने आपल्या गाथेमध्ये सविस्तरपणाने सांगितलेलं आहे. देव गिळून धरले म्हणून, पण भगवंताने देवच गिळून टाकला आणि म्हणून धरले. माये म्हणे कोण आहे इथे तुझा, माये म्हणे इथे. आता तो म्हटला माये म्हणे कोण आहे इथे तुझा, भगवंताशिवाय इथे दुसरा कोणी आहे का. दुजे इथे कोण नाही कृष्णाविने, निरुते जाणून पुषे देवा. दुजे इथे कोणी नाही कृष्णाविने, कृष्णाविने इथे दुजे कोणी नाही, हे निरुते जाणून पुषे देवा. हे खरोखर तिने विचार केला. तरी देवाला विचारलं, देवापाशी पुषे देव काय झाला, असे आले बोला याचे हरी. आणि देवापाशीच विचारू राहिले, देव काय झाला. आणि हे पाहिल्यानंतर मनातली मनात श्रीकृष्ण भगवान परमात्मा हसायला लागलाय. हसे आले बोला याचेवरी, याचे मी जवळी देव तो नेनती, लटकिते मानती साच करे. यांच्या जवळ आहे माझ्या सत्तनी हे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती. आले का गणपती बाप्पा याच्यामध्ये. म्हणजे श्रीकृष्ण भगवान परमात्मा समुद्र आहे. आणि जे काय म्हणतो आपण बुंद, लाटा, स्थेंब, हे जणू काय त्या समुद्रावरच्या लहर जे स्थेंब आहे त्याच्यावर हे सगळे देव आहे. असे गणपती बाप्पा असताना सुद्धा पण मला त्याच्यापासून माझ्या पुढचं खाण्याची मला पाळी आली. याचे मी जवळ देव तो नेनती, यांचे मी जवळ आहे, माझी आई आहे, यांची मी जवळी आहे, पण देव तो नेनती, पण ती मला जाणत नाही. लटके मानती साच खरी. जे खरा लटका देव आहे, लटका म्हणजे तत्वदृष्टीने, लटके मानती साच खरी. ते लटक्याला खऱ्याला खरं, खऱ्याला खोटं आणि खोट्याला खरं. लटके ते साचच ते लटके, नेणे ते लोभिके अशाबद्ध. म्हणजे काय, लटक्याला सत्य मानणारे असतात आणि खोट्याला सत्याला खरं मानणारे जे असतात ते असे लोभिक आणि अशाबद्ध लोक असतात. ते अशा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला कर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्न असणारा जो काय भगवान परमात्मा आहे, अशा भगवान परमात्म्याला लोक जाणत नाही. सगळं याच्यामध्ये विषय आलेला आहे. म्हणजे भगवान परमात्मा सगळं काय त्याच्या सत्तेवरच हे सगळं चाललेलं आहे. हे अपार स्वरूप समुद्रावरती आत्ता सांगितलंय. सांग म्हणे माये येरू अशी तोंड, तव ते ब्रह्मांड देखे माझे. सगळं यशोदे मातेला समजलं. म्हणले तू एकदा काय कर, तुझं मुख आहे ना एकदा खोलून दाखव. आणि मुख खोलून दाखवल्यानंतर मला समजन. मग तिने मुख खोललं आणि मुख खोलल्यानंतर सांग म्हणे माय येरू अशी तोंड, तव ते ब्रह्मांड देखे माझे. आणि त्या श्रीकृष्ण भगवंताच्या मुखामध्ये सगळं ब्रह्मांड ती पाहू राहिली. माझी जया चंद्र सूर्य तारांगणे, तो भक्ताकाराने बाळालीना. माझी जया, मग त्याच्यामध्ये चंद्र काय, सूर्य काय, तारांगणे काय, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बाळक नंदा घरी, नवल केवळे नकळे कानोबाचे कोडे. अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये, ज्याच्या मुखामध्ये, अनंत ब्रह्मांडे उदरी, हरी हा बाळक नंदा घरी, नवल केवळे. काय आश्चर्य. न कळे कानोबाचे कोळे, त्या कानोबाचा आपल्याला कोड कळणार नाही. माझी जया चंद्र सूर्य तारांगणी, तो भक्ता कार्याने बाळलीला, लीळा कोण जाणे याची महिमान, जगाचे जीवन देव. याचं महिमा आपण लीला काय जाणणार आहे. जगाचे जीवन देवादिदेव, हा देव आहे ना, देवादिदेव आहे. तव देवे कौतुक दाखविले तया, लागत ते पाया माये बाप. देवाने कौतुकाने दाखविलं आणि देवे कौतुक तया दाखविले नाही. सगळं हे कौतुकाने लिहिलेने मुखामध्ये सगळं ब्रह्मांड दाखविल्यानंतर यशोदा मातेला वाटलं हा आपला कृष्णच आहे का.
माय बाप ते पाये लागती. आणि सगळं पाहिल्यानंतर लगे यशोदा माता लगे त्याच्या पायालाच लागले. म्हणजे दर्शन घेऊन राहिले. माय बाप म्हणे हाची देव खरा अनेक पसरा लटिकातो. मायबाप म्हटले म्हणजे यशोदा माते म्हटले हाच देव खरा आहे, याच्या व्यतिरिक्त देवच नाही. अनेक पसरा लटिकातो, तोही त्याचा देव देव दिला नारायणे. माझे करण आहे तोही मीची. जो काय भगवान परमात्म्याने गणपती बाप्पाला गिळंकृत केलं होतं, तोही त्याचा देव नारायणे दिला. गणपती बाप्पाला पुन्हा यशोदा मातेकडे देऊन टाकलं. माझे हे करण आहे तोही मीची. माझी ही कृती आहे, माझी ही कृती आहे. म्हणजे गणपती बाप्पा माझीच कृती आहे आणि तोही मीच आहे आणि तो सुद्धा मीच आहे. पण हे लक्षात ठेव, जीवन जगत असताना कार्यब्रह्म आणि कारण ब्रह्माचा विचारसागरमध्ये सांगितलेला आहे. कार्यब्रह्म अजून जास्त असू शकते, ते तितकं कुठे असू शकते, पण जे कारण ब्रह्म जे अधिष्ठान आहे ते अधिष्ठान एकच आहे. त्या कारण ब्रह्मावरच हे कार्यब्रह्म आहे. म्हणून आपण जीवन जगत असताना रविवार सोमवार जसा वार बदलला म्हणजे देव बदलला नाही पाहिजे. वार बदलला म्हणजे देव बदलला नाही पाहिजे. आणि बदलायचं असेल तर आपली ती खरी भक्ती होऊ शकणार नाही. म्हणजे रविवार आला की खंडोबाचं भजन करायचं, सोमवार आला की भगवान शंकराचं भजन करायचं, मंगळवार आला की अनादी अंबिका भगवती, बुधवार हेच मला सगळं माहीतच आहे. पण तुम्ही म्हणता मग भक्ती करायची नाही का? फक्त हाच देव आहे, खंडोबाच एकच देव आहे आणि याच्याशिवाय दुसरा देवच नाही. एखादा भक्त असतो तो म्हणता आमचा देव म्हणजे आमचाच देव आहे, दुसऱ्या देवाकडे तो जातच नाही. पण ही जी काय भेदात्मक दृष्टी आहे, भेदात्मक जी भक्ती आहे ती माणसाची परिपूर्ण नाही. ही कार्याची दृष्टी आहे. पण माणसाला अधिष्ठानाची दृष्टी पाहिजे. ज्याची कार्याची दृष्टी असते त्याला आज्ञ पुरुष म्हणा, ज्याला कारणाची दृष्टी असते त्याला शास्त्रज्ञ पुरुष म्हणा, आणि ज्याची अधिष्ठानाची दृष्टी असते त्याला तत्वज्ञ पुरुष म्हणा. नाथ महाराजांना गाढवात देव दिसला, दुसऱ्या माणसांना दुसऱ्या ब्राह्मणांना गाढव दिसला. सांगायचं तात्पर्य म्हणजे एकच पदार्थ आहे, पण दृष्टिकोन कोणता आहे. म्हणजे आपण सगळं जीवन जगत असताना खंडोबाची सुद्धा तुम्ही भक्ती करू शकता, भगवान शंकराची करू शकता. पण एवढ्या अंतकरणात खूणगाठ बांधून ठेवली पाहिजे की श्रीकृष्ण भगवान परमात्मा, पांडुरंग परमात्मा तोच या रूपाने इथं प्रविष्ट झालेला आहे, तोच या रूपाने आहे. अशी जी केलेली भक्ती तीच परिपूर्ण भक्ती होऊ शकते, अन्यथा भक्ती होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे एखादी पतिव्रता स्त्री आहे, मग पतिव्रता स्त्री असल्यामुळे तिने पत्नीची सेवा, पतिव्रता स्त्री ही पतीची सेवा करते. मग इतरातलं जे काही घरातले देव आहे, म्हणजे इतरातलं जे काही मंडळी आहे, सासू सासरे, काही ननंद देर जे काय असतील त्यांची सेवा करायची नाही का? करत असताना, पण जीवन जगत असताना आपण भगवान परमात्म्याची काय तत्वदृष्टीने आपल्याला भगवान परमात्म्याची पूजा करायची असेल तर अगोदर त्या परमात्म्याचं आपण यथार्थ दर्शन करून त्याच रूपाने हा नटलेला आहे त्या पद्धतीने करायचे. भेदात्मक दृष्टीने फक्त गणपती बाप्पाचीच त्या पूजा केली, भेदात्मक दृष्टीने केली तर आपल्याला ती परिपूर्ण पूजा होऊ शकत नाही. तोच भगवान परमात्मा या कृतीमध्ये प्रगट झाला आणि त्या कृतीमध्ये प्रगट होऊनच तो भगवान परमात्मा जे पांडुरंग परमात्मा, श्रीकृष्ण भगवान परमात्मा हाच गणपती बाप्पा झाला आहे, हाच संतोषी माता झाला आहे, हाच अनादी सगळा भगवान शंकर झाले. त्या पद्धतीने आपण संगती लावली आणि त्या पद्धतीने त्यांची पूजा केली, ही पूजा खरी होऊ शकते. तुका म्हणे एका देहाचे अवयव सुख दुःख जीव भोग पावे. जसे या देहाला अवयव तसं प्रत्येक वेगवेगळे अवयव आहे, पण देह एकच आहे. तसं भगवान परमात्मा वेगवेगळे तुम्हाला 33 प्रकारचे दिसत असेल, पण एकच देव आहे, तो त्या पद्धतीने नटलेला आहे. म्हणून त्या पद्धतीनेच आपण पूजा केली पाहिजे, भेदात्मक दृष्टीने पूजा करू नये. सांगायचं तात्पर्य म्हणजे माझे हे करणे तो हे मीचे, माझी कृती आहे आणि प्रतिमा रूपे तोही मीचे. मीचे म्हणून जिथे ध्याते तेथे मी श्रीपती भोगितात मी. म्हणजे पतिव्रता स्त्री पतीची सेवा करते आणि घरातली जी काही मंडळी आहे पण पतीची जशी सेवा करते त्याप्रमाणे घरातल्या मंडळीची करत नाही.
पण अंतकरणामध्ये पतीची सेवा करते, पण त्या त्या पद्धतीनं जसा जसा प्रसंग येईल त्या त्या पद्धतीने करत असते. म्हणून मीच म्हणून जिथे जे जे जिथे ध्याते ते ते मी श्रीपती भोगितात, ते मज वेगळे मी, ते मज वेगळे मी तया निराळा ना या सगळा ब्रह्मांडात, ते मज वेगळे आणि मी तया निराळा. ते मज वेगळे म्हणजे काय? ते मज वेगळे नाही आणि मी तया निराळा नाही या सगळा ब्रह्मांडात. या ब्रह्मांडात मी वेगळा, मी त्यांच्यापेक्षा वेगळा नाही, मी ते मज वेगळे नाही आणि मी त्यांच्यापेक्षा निराळा नाही. तद भावना इच्छे भावी तशी त्याचे फळं देता साचे मीची एक. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये जे जे काही फळ असेल, जे जे काही इच्छा असेल, भगवान परमात्मा म्हणतो, श्रीकृष्ण परमात्मा ज्यांनी गणपती बाप्पाकडे जी काही इच्छा केली असेल, प्राप्त फळं देता साचे मीची एक, त्यांच्याकडे केले असेल पण ती फळ देणारं मीच आहे. मीच एक खरा बोले नारायण दावले निर्वाण निजदासा. मीच एक खरा. आणि तत्वदृष्टीने विचार करून पाहिलं तर मीच एक खरा आहे, या जगाच्या पाठीवर दुसरा कोणी नाही. मीच एक तत्व आहे, बोले नारायण दाविले निर्वाण निजदासा. निर्वाणीचं सांगितलं. निर्वाण अष्टक म्हणतो ना आपण, तिथं न पापम न पुण्यम न सुखम दुःखम चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम, तिथं ज्याप्रमाणे सांगितलेलं निर्वाण सांगितलेलं म्हणजे शेवटचं टोकाचं सांगितलेलं आहे. दाविले निर्वाण निजदासा, निजदासा खुन दाविती निवृत्ती तुका म्हणे भूती नारायण. निजदासा खुन म्हणजे हे निजदासा खुन म्हणजे काय? रहस्य स्पष्ट करून दाखविले तुका म्हणे भूती नारायण. आणि तुकाराम महाराज म्हणतात, या सर्व भूतामध्ये नारायण आहे. शेवटचा अभंग, नारायण भूती न कळे जयाशी तया गर्भवासी येणे जाणे. येणे जाणे होय भूताचा मत्सरे न कळता खरे देवायसा. देवायसा जया कळ असं कळ गेली तळमळ देहबुद्धी. नारायण भूती न कळे जयाशी, जयाशी नारायण भूती न कळे, ज्याच्या अंतःकरणामध्ये नारायण सगळीकडे व्याप्त आहे असं ज्याला समजत नाही, तया गर्भवासी येणे जाणे. तया गर्भवासी येणे जाणे, त्याला जोपर्यंत भगवान परमात्म्याची आपल्याला यथार्थ भक्ती होऊ शकत नाही, नारायण समजणार नाही, तोपर्यंत आपल्याला येणं जाणं संपणार नाही. येणे जाणे होय भूताचा मत्सरे न कळता खरे देवायसा. आणि भूताच्या मत्सरे येणे जाणे होय. भूताचा मत्सर केला कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि आपण मत्सर केला तर आपल्याला येणं जाणं न कळता खरे देवायसा, त्याला खरं देव कळलेलाच नाही. देवायसा जया कळला असं कळ गेली तळमळ देवबुद्धी. जया ऐसा सकळ ज्यांना सकळ देव कळला आहे, जिकडे तिकडे काय भगवान परमात्मा जळी काष्टी पाशानी जिकडे काय भगवान परमात्मा आहे, गेली तळमळ देहबुद्धी, त्याची तळमळ गेली आणि देहबुद्धीसुद्धा गेलेली आहे. बुद्धीचा पालट नव्हे कदा काळी हरी जळी स्थळी तया चित्ती. ज्याच्या म्हणजे जळी स्थळी चित्तामध्ये भगवान परमात्मा ज्याचं वास्तव्य आहे, बुद्धीचा पालट नव्हे कधी काळी. अनुकूल प्रसंग आले किंवा प्रतिकूल प्रसंग जीवनामध्ये आल्यानंतर सुद्धा त्याच्या बुद्धीची स्थिरता कधी बिघडत नाही. चित्त ते निर्मळ जसे न वनित जाणजे अनंत तयामध्ये. चित्त ते निर्मळ जैसे न वनित, तुकोबारांचं प्रमाण आहे, मृदू सबाय न वनित तैसे सज्जनाचे चित्त. ते चित्त नवनीत जैसे निर्मळ, असं जे काही निर्मळ चित्त आहे जाणेचे अनंत तयामध्ये. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊने गोपाळ आहे तिथे. कामक्रोध केले घर रीते, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. आणि मग कामक्रोध केले घर येते. कामक्रोध घर रीत केल्यानंतरच तुका म्हणे देह भरीला विठ्ठले. असं मृदू सबाय नवनीत तसे सज्जनाचे चित्त. तयामध्ये हरी जाणीची ते भावे आपुल्या परावे सारेखेची. तयामध्ये हरी सगळीकडे भगवान परमात्मा जाणे तिथे भावे आपुले परावे सारेखेची. आणि आपलो आणि परक मग हे काही वाटतच नाही. चिंतने जायचे तरतिले अनेक जो हे सगळीक देव देखे. आणि चिंतने तयाच्या तरती अनेक, त्यांच्या चिंतनाने जो हे सगळीक देव देखे, जो सगळ्यांचा भगवान परमात्मा जिकडे तिकडे ज्यांना पाहतो गोपाळ, तयाच्या चिंतने तरती अनेक, त्याच्या चिंतने सगळे तरतात. देव देखे तोही कैसा, देव देखे तोही देव कैसा नव्हे उरला संदेह काय त्याची. अहो जो देव पाहतोय, जो देव पाहतोय भगवान परमात्मा सगळीकडं, एखादा व्यक्ती देवाला पाहत असेल तर तो देव नाही का, तो सुद्धा देव आहे. देव देखे तोही देव कैसा नव्हे उरला संदेह काय आहे त्याशी. त्याला काय संदेह काय उरलेला आहे का, याच्यात संशय आहे का. काय वाचा म्हणे पूजावे वैष्णव मनीशुद्ध भाव धरुण्या. तुकोबाराय म्हणतात, असा जो काय भगवान परमात्मा, असा भक्त जो काय सगळ्या देवाकडं सर्वसामान्याकडे पाहिल्यानंतर देव पाहतो, अशा भक्ताचं
काया वाचा मन वैष्णव पूजावे. अशा भक्ताचं आपण पूजन केलं पाहिजे, कायेने वाचेने मनाने. आणि पुढे सांगतात शुद्ध मनी शुद्ध भाव धरून या. पण मनामध्ये शुद्ध भाव पाहिजे, अंतकरणामध्ये निष्ठा पाहिजे. या शिकव तुका दाखविले राणी वनवा गिळुनी गोपाळांशी. आणि मग हे सर्व करीत असताना भगवान परमात्म्याने या शिकव तुका दाखविले राणी. राणी म्हणजे गोपाळ गायी घेऊन गेल्यानंतर वृंदावनामध्ये वनवा गिळुनी गोपाळांशी कौतुक दाखवले, लीला दाखवली. गोपाळांचे डोळे झाकविले हाते धरिले अनंत विश्वरूप. आणि गोपाळांचे डोळे झाकविले हाते म्हणजे भगवान परमात्मा म्हटले तुम्ही आता काय डोळे झाका म्हटले. पसरूनी मुख गिळेली ज्वाळ पाहती गोपाळ बोटा संधी. काय म्हटली सगळं जो काय अग्नी लागला होता तुम्ही आता गिळंकृत फक्त डोळे झाका म्हटले. डोळे झाकल्यानंतर काही काही गोपाळ हुशार होते, चतुर होते, चॅप्टर होते. काही काही लोक चॅप्टर असतात, चतुर वेगळा चॅप्टर वेगळा. आता सांगत नाही, वेळ झाला आपला. पण सांगायचं तर एक सहज शेवटला एक सांगून जातो एका मिनिटामध्ये. चॅप्टर माणूस वेगळा असतो, पण जोपर्यंत भगवंताच्या संगतीमध्ये माणूस जातो, भगवंताच्या हातामध्ये माया असते महाराज. तो भगवंत परमात्मा सगळं काही करू शकतो. स्व आश्रय आणि स्वविषय. माया भगवंताच्या जवळ राहते आणि त्यालाच आश्रित त्यालाच विषय करते. एक मुलगा 15 दिवस शाळेतच गेला नाही. किती दिवस? 15 दिवस शाळेत गेला नाही. आणि असा रस्त्याला उभा राहिला. आणि रस्त्याला उभा राहिल्यानंतर तिकून मॅडम आली. मॅडम आल्यानंतर आजोबा असे याच्यावर बसलेले होते. कुठं? वाट्यावर बसलेले होते. वाट्यावर बसल्यानंतर आजोबा म्हटले, हे बाळ्या लप लप मॅडम आली. म्हटले काय? हे बाळ्या लप लप मॅडम आली. तो मुलगा तो बाळू म्हटला, मी लपणार नाही. म्हटले का लपणार नाही? म्हटले मी मॅडमला सांगितलं माझ्या आजा मेला म्हणून. माझे आजोबा मेले. सगळा 15 दिवसाचा जो वेळ गेला. सिद्धांत लक्षात ठेवा, दृष्टांत नका ठेवू लक्षात. दृष्टांत हा सिद्धांत कळण्याकरता असतो. मग आता सिद्धांतामध्ये या. 15 दिवस खेळ खेळला तिने. 15 दिवस सुट्ट्या घेतल्या. हे अधिष्ठान झालं. त्या अधिष्ठानावर राहिला येऊ म्हणजे त्या 15 दिवसाच्या सुट्टीवर हा गोपाळ राहिला म्हणजे तिथं खेळ खेळला. आणि त्या आजोबालाच विषय केलं पुन्हा. म्हणजे सांगायचं कळलं का मला काय म्हणायचं? तुम्हाला समजलं का? म्हणजे त्यांच्याच अधिष्ठानावर खेळ खेळला आणि त्यांनाच विषय केलं. त्यांनाच सांगितलं म्हणजे तुम्हीच लपा. मी मॅडमला सांगितलं माझा आजा मेला म्हणून. म्हणजे सांगायचं जे काही मर्म आहे म्हणजे सगळं भगवंताच्या हातेमध्ये. हे प्रत्येक वर्षी नवीन नवीन माल काढतो मी. म्हणजे समजलं पाहिजे सगळ्यांना. मागच्या वेळेस एकदा सांगितलं होतं, दुसरं सांगितलं होतं. आता ह्यावेळेस आता पुढच्या वेळेस तिसरं सांगू. तो आता सांगत नाही इथं. पसरुनी मुख गिळेले ज्वाळ पाहती गोपाळ बोटा संधी. संधी सारोन्या पाहिले अनंता मनती ते आता काय मनती ते आता कळल अशी. संधी सारोन्या पाहिले अनंता. जे सगळं वनवा आहे भगवान परमात्मा प्रविष्ट करीत होता, खात होता तो. आणि पण हे गोपाळाने असे केले होते हात. आणि त्या संधी म्हणजे या बोटाच्या सांधीमधून सगळं काही पाहत होता. कळला हा तुझा देह न ये देवा. गिळला वनवा आणि कातो. कळला हा देव. कळला हा तुझा देह नवे देवा. तू जेवढा 3.5 हाताच दिसतो तसा तू काय देवा तसा नाही. तो गिळला वनवा आणि कातो. केवढा मोठा वनवा आहे तो गिळला. तो तया कळला हरुष गोपाळा दुर्गम सकळा साधनाशी. म्हणजे आरुष गोपाळा तो कळला म्हणजे एकदम. आरुष म्हणजे काय? भोळ्या बाबड्या सर्वसामान्य गोपाळांना तो भगवान परमात्मा कळाला आहे. काय योगिया दुर्लभ तोम्या देखीला साजनी पाहत. म्हणजे कोणाच्या ते स्वप्नास आला नाही अशा पण सामान्य गोपाळांच्या संगतीमध्ये म्हणजे दृष्टीला आला. भगवान परमात्मा समजला. दुर्गम सकळा साधनाशी. आणि कोणत्या साधनाने सुद्धा आतापर्यंत भरपूर प्रमाणे लोकांनी साधन केले पण त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली नाही.
शीन उरे तुका मने साधनाचा भाविकाशी साच भाव धावी. शेवटचं चरण आहे शीन उरे तुका. तुकोबऱ्या म्हणतात तुका म्हणे साधनाचा शीन उरे. आतापर्यंत सगळे लोक नाना साधनाच्या केल्या खटपटा इथपर्यंतच बोलतो आता. मग एवढ्या प्रत्येक साधनाच्या खटपटा केला पण त्याच्या हातात काय पिळलं? श्रमच हातात आला, दुसरं काहीच नाही. तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. बरोबर ना? तुका म्हणे श्रम केला अवघा आला फळाशी. पण या भगवान परमात्म्याने सर्वसामान्य गोपाळाने श्रम केला आणि तो फळाशी आला, त्यांना भगवान परमात्म्याची प्राप्ती झाली. भाविकाशी साचा भाव दावी. भाविकाशी साचा भाव दावी म्हणजे त्यांचे काय भगवान परमात्म्याचं खरं स्वरूप आहे ते भगवंताने त्या गोपाळांना दाखवलं. हे झालेलं काही चिंतन आहे. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबा बाबांच्या चरणी तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पण करून इथंच सेवेला पूर्णविराम. पुंडली कवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्यांनी कोणी ग्रंथ घेतला असेल त्यांनी ग्रंथ जमा करा. पुढील सत्र ठीक 9:30 वाजता सुरू होईल.